काल आपण बेटा काय केलंय, सोल्युशन टॉपिक चालू केलंय. कशा म्हणलं होतं सोल्युशन? होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर प्युअर कॉम्पोनंट, त्याला आपण काय म्हणलं होतं? सोल्युशन. सोल्युशन दोन टाईपचे आहेत, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. सेम फेज असेल तर होमोजिनियस, वेगवेगळे असेल तर त्याला आपण काय म्हणलं होतं बेटा? हेट्रोजिनियस. ठीक आहे. सोल्युशन मध्ये दोन कॉम्पोनंट महत्वाचे आहेत. कुठले कुठले? सोल्यूट अँड सॉल्व्हर. लेस क्वांटिटी मध्ये असेल त्याला आपण काय म्हणलं होतं? सोल्यूट. लार्ज क्वांटिटी आहे त्याला आपण काय म्हणलं होतं? सॉल्व्ह. सो डिपेंडिंग अपॉन सोल्यूट कुठल्या स्टेट मध्ये आहे, सॉल्व्हंट कुठल्या स्टेट मध्ये आहे, ते आपण काय बघितलं बेटा? एक्झाम्पल्स. ठीक आहे. हे एक्झाम्पल सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूने फार महत्वाचे आहे. एक्झाम्पल रीड करताना का रीड करायचं म्हणलं होतं आपण? सॉलिड इन लिक्विड. बरोबर आहे. त्यामध्ये एक्झाम्पल कुठलं लक्षात ठेवायचं आपल्याला? बेन्झॉइक ऍसिड इन बेन्झीन. हे सॉलिड इन लिक्विडचे एक्झाम्पल. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल महत्वाचं कुठलं सांगितलं होतं? लिक्विड इन लिक्विड कुठलं बेटा? गॅसोलीन. ठीक आहे. लिक्विड इन गॅस कुठला आहे? क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. गॅस इन लिक्विड कालच्या पेपरला पडलेलं आहे, कुठलं आहे बेटा ते? कार्बोनेटेड वॉटर. ठीक आहे. आणि गॅस इन सॉलिड कुठला आहे? हायड्रोजन इन पॅलेट. जर आपण सोल्युशन बनवायचं ठरवलं बेटा, सॉल्व्हंट घेतलं म्हणजे पाणी घेतलं, त्याच्यामध्ये सोल्यूट ऍड करत गेलं, तर पहिला स्टार्टिंगला ते काय होतं? फास्टली डिझॉल्व्ह होतं. एक पॉईंट पर्यंत ते डिझॉल्व्ह होतं. एका पॉईंट नंतर ते डिझोल्युशन होत नाही. बरोबर आहे. ज्या पॉईंट पर्यंत आपण सोल्यूट ऍड करत गेलेला आहे आणि सॉल्व्हंट मध्ये ते डिझॉल्व्ह होत गेलेलं आहे, त्या पॉईंट पर्यंत ते सोल्युशन जे आहे त्याला आपण कुठलं सोल्युशन म्हटलं होतं बेटा? सॅच्युरेटेड सोल्युशन. अजून आपण सोल्यूट ऍड केलं तर डिझॉल्व्ह होणार नाही. काय दिसतील आपल्याला? प्रेसिपिटेट पार्टिकल दिसतील. त्याला आपण म्हणलं होतं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. मग सोल्युबिलिटी बघितली ती. सोल्युबिलिटी कशाला म्हणली होती बेटा आपण? कशाला म्हणली होती? सोल्यूट पार्टिकल्स. बरोबर आहे ना? सोल्यूट इन युनिट. Solute is amount of solubility is the amount of solute in unit volume of saturated solution. आणि युनिट काय होतं बेटा त्याचं? सोल्युबिलिटीचं मोल पर लिटर. कुठले फॅक्टर अफेक्ट आहे सोल्युबिलिटीवर? तर पहिला फॅक्टर कुठला होता बेटा? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सोल्यूट कसा आहे, सॉल्व्हंट कुठला आहे, हे सुद्धा फार महत्वाचं. आणि हे बघताना आपण काय बघतो? लाईक डिझॉल्व्ह लाईक. पोलार सोल्यूट असेल, सॉल्व्हंट सुद्धा कसं लागणार? पोलारच. नॉन पोलार असेल, सॉल्व्हंट सुद्धा कसं लागेल? नॉन पोलार. बेस्ट एक्झाम्पल कुठलं बघितलं होतं? NaCl इन वॉटर. NaCl इन वॉटर मध्ये कुठलं बॉन्डिंग होती? आयन डायपोल इंटरॅक्शन होतं आणि हायड्रोजन बॉन्डिंग होती. बरोबर आहे. दुसरं एक्झाम्पल कुठलं बघितलं होतं? ग्लुकोज डिझॉल्व्ह इन वॉटर. त्याच्यामध्ये कुठली होती बेटा? इंटरनल हायड्रोजन बॉन्डिंग. आणि नॉन सॉल्व्हंटचं कुठलं बघितलं होतं बेटा? नॉन पोलारचं कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल कशात डिझॉल्व्ह होतो म्हणून सांगितलं बेटा आपण? बेन्झीन मध्ये. बरोबर आहे ना? कोलेस्ट्रॉल कशात डिझॉल्व्ह होतो? बेन्झीन. नेक्स्ट कॉन्सेप्ट काय बघितलं बेटा आपण? इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर दिल्यावर सोल्युबिलिटीचा परिणाम काय होईल? नॉर्मल टेम्परेचरला, कॉन्स्टंट टेम्परेचर. आपल्याला माहितीये, काय माहितीये? टेम्परेचर वाढवलं सोल्युबिलिटी वाढते. बरोबर आहे. पण काही रिएक्शन ह्या एक्झोथर्मी असतील, काही रिएक्शन कशा असतील? एंडोथर्मी. मग आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. पहिले एक्झाम्पल कुठलं घेतलं होतं? KCl. कुठली रिएक्शन आहे बेटा? एंडोथर्मिक रिएक्शन. ठीक आहे. CaCl2 आणि Li2SO4 ही कुठली रिएक्शन आहे? एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. बरोबर आहे. अमोनियम नायट्रेट सुद्धा कुठली रिएक्शन आहे? एंडोथर्मिक रिएक्शन. हा ग्राफ सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाचं सांगितलं होतं बेटा. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? Na2SO4 टेम्परेचर वाढवलं, सोल्युबिलिटी कमी होईल. सोल्युबिलिटी काय होणार बेटा? डिक्रीज होणार. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण काय बघितलं होतं बेटा? हेनरीज लॉ. बरोबर आहे. हेनरीज लॉ कुणासाठी आहे? गॅसेस कंडिशनसाठी. हेनरीज कुणासाठी असेल बेटा? गॅससाठी. ठीक आहे. गिव्हन टेम्परेचरला जर गॅस लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला काय वाढवावं लागेल? गॅसचं प्रेशर. काय वाढवावं लागेल बेटा? गॅसचं प्रेशर. सो हेनरीज लॉ काय सांगतो बेटा? सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. सो येस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P. प्रोपोर्शनलिटी साइन घालण्यासाठी KH घेतलंय. त्या KH चं नाव काय बेटा? हेनरीज कॉन्स्टंट. KH नाव काय? हेनरीज लॉ कॉन्स्टंट. सो KH इज इक्वल टू काय? S डिवायडेड बाय P. S म्हणजे सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटीचे युनिट मोल पर लिटर आणि प्रेशरचे रिझल्ट काय? प्रेशरचे युनिट काय असणार आहे? बार. बरोबर आहे. हेनरी लॉ पुन्हासाठी अप्लिकेबल नाही म्हणतो आपण. दोन गॅसेस बघितले काल, CO2 गॅस आणि अमोनिया. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघितलं होतं बेटा आपण? राऊट्स लॉ. ठीक आहे. राऊट्स लॉ बघताना आपण काय केलं? काही कन्सेप्ट स्टडी केले होते. 1 आणि 2. 1 कुणासाठी म्हणायचं? सॉल्व्हंट. 2 कुणासाठी? सोल्यूट. आणि लेटर असेल आणि त्याच्यावर जर 0 असेल तर तो 0 कोणासाठी असणार बेटा? प्युअर साठी. 0 कुणासाठी असेल ना? प्युअर साठी. मग राऊट्स लॉ काय सांगतो बेटा? राऊट्स लॉ काय सांगतो? तुमच्याकडे 2 सोल्युशन आहे, एक प्युअर आहे आणि 2 काय असणार आहे? सोल्युशनच्या फॉर्म मध्ये असणार आहे. ठीक आहे. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे? पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू, कशाचे इक्वल असणार आहे? वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट कंपोनंट इनटू इट्स मोल फ्रॅक्शन. बरोबर आहे ना? पार्शियल प्रेशर कशाचं इक्वल आहे म्हणून सांगितलं बेटा? वेपर प्रेशर कुणाच्या? प्युअर कंपोनंटच्या. आणि त्याच्या काय घ्यायचं बेटा? मोल फ्रॅक्शन. 1, 2 कन्सिडर केलं ते A1, A2. पार्शियल प्रेशर त्याचं काय असणार आहे? P1, P2. प्युअरचं काय असणार? P1 0, P2 0. इक्वेशन आपण अरेंज केलं आणि त्याच्यावर फायनल इक्वेशन काय भेटलं होतं बेटा? हे ग्राफ काढला होता आपण कुणाचं? वर्सेस P वर्सेस मोल फ्रॅक्शन. कसा आहे तो बेटा? स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन.
बरोबर आहे. आणि जे सोल्युशन राऊल्स लॉ ऑबे करतात त्याला आपण कुठलं सोल्युशन म्हणलं होतं? आयडियल सोल्युशन. जे फॉलो करत नाही त्याला आपण काय म्हणलं होतं? नॉन आयडियल सोल्युशन. सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याचे एक्झाम्पल महत्वाचे. एवढं आय थिंक आपलं झालं. ठीक आहे. आज नवीन कन्सेप्ट बघणार आहे आपण बेटा, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. नेक्स्ट कन्सेप्ट काय बेटा? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आता नॉन इलेक्ट्रोलाइटचा अर्थ आपल्याला माहितीये. कशाला म्हणलं होतं बेटा इलेक्ट्रोलाइट? इलेक्ट्रोलाइट म्हणजे असा कॉम्पोनंट ज्याला पाण्यामध्ये घातल्यावर तो काय होतो? ब्रेक होतो. आणि ब्रेक करून तो काय तयार करेल? आयन्स. जो पाण्यामध्ये घातल्यावर ब्रेक होतो, ब्रेक झाल्यावर आयन्स देतो, त्याला आपण काय म्हणलं होतं बेटा? इलेक्ट्रोलाइट. हे कशात बघितलं होतं आपण? आयनिक इक्विलिब्रियम मध्ये बघितलं. बरोबर आहे ना? आपल्याला कुणाचं बघायचं बेटा? नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे हा पाण्यामध्ये घातल्यावर ब्रेक होणार आहेत का? नाही. ठीक आहे. आणि हे जे आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघणार आहे ते बघणार आहे फॉर डायल्यूट सोल्युशन. हे महत्वाचं आहे बेटा. कोणासाठी बघणार आहे? डायल्यूट सोल्युशन साठी. आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहेत. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, फिजिकल प्रॉपर्टी हे माहिती आहेत ना आपल्याला. ठीक आहे. मग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणाला म्हणायची? अशी प्रॉपर्टी जी काय असणार आहे बेटा? डिपेंड आहे. डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट. समजा हे सोल्युशन घेतलंय आणि ह्याच्यामध्ये समजा 4 पार्टिकल आहेत. अशा प्रॉपर्टी ज्या डिपेंड आहेत. कशावर डिपेंड आहेत? किती पार्टिकल प्रेझेंट आहेत. कशाचे? सोल्यूटची. सोल्युशन करताना काय करतो? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट घेतो ना. सोल्युशन करताना काय करतो? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. मग त्यामध्ये किती सोल्यूट आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. 1 मोल आहे, 2 मोल आहे, अर्धा मोल आहे, किती आहे? सो द प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. किती सोल्यूट पार्टिकल आहे त्याच्यावर डिपेंड आहे. नॉट देअर नेचर. तो कसला आहे त्याच्यावर काय डिपेंड नाही. कसला का असेल, फक्त कशावर डिपेंड आहे? त्यांचा नंबर. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं आहे आपल्याला? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. डेफिनेशन विचारते तुम्हाला. सो व्हॉट आर द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन number of solute particle present in the solution and not on their nature. That properties are called as colligative property. एक्झाम्पल इथे घेतले मी, एक बीकर घेतले त्याच्यामध्ये 5 पार्टिकल काढलेले आहेत आणि दुसरे एक्झाम्पल घेतले त्याच्यामध्ये किती घातले बेटा मी? 6 पार्टिकल. सोल्युशन सेमच आहे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. वॉटर, ग्लुकोज. फक्त ग्लुकोजचे मॉलिक्युल चेंज आहेत. इथे किती घेतले ग्लुकोज बेटा? 4. इथे किती घेतलेला आहे? 8. बरं आहे ना? सोल्युशन सेम आहे. प्रॉपर्टी मध्ये काय दिसेल तुम्हाला? चेंज दिसेल. व्हॅल्यू मध्ये काय दिसणार आहे तुम्हाला? चेंज. का चेंज दिसणार? कारण की तिथं नंबर काय बेटा? वेट. सो प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन, कशा डिपेंड आहे? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल नॉट ऑन देअर नेचर आर नोन ॲज कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि अशा आपल्याला ह्या टॉपिक मध्ये 4 प्रॉपर्टी स्टडी करायचे. आपल्याला किती प्रॉपर्टी स्टडी करायच्या कोलिगेटिव्ह बेटा? 4. कुठले आहेत बघा? वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, ऑस्मॉटिक प्रेशर. 4 प्रॉपर्टी. 2 मार्काला क्वेश्चन विचारते तुम्हाला. काय क्वेश्चन विचारते? डिफाइंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड मेन्शन नेम्स. मग आपल्याला 1 मार्काला डेफिनेशन आणि 1 मार्काला नाव लिहायला लागते. सो डेफिनेशन, द प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन नंबर ऑफ सोल्यूट नॉट देअर नेचर इज कॉल्ड कोलिगेटिव्ह. अँड हाऊ मेनी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर? 4. कुठल्या आहेत बेटा? वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन आणि लास्ट ऑस्मॉटिक प्रेशर. काय ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं, ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुणासाठी म्हटलं बेटा आपण? नॉन इलेक्ट्रोलाइट. आणि कुणासाठी अप्लिकेबल आहे बेटा? डायल्यूट सोल्युशन ना बेटा. डायल्यूटचा अर्थ काय? फार कमी असेल. ठीक आहे. सीईटीला विचारते. काय विचारते बेटा? आपण मोस्टली जे डायल्यूट सोल्युशन घेतो ते किती कॉन्सन्ट्रेशनचं घेणार आहे बघा? 0.2 किंवा लेस असलं तरी चालेल. 0.2 मोलार घ्या किंवा त्याच्यापेक्षा लेस असलं तरी चालेल. आणि युजली आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण ह्याच्यामध्ये कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट चूज करतो. युरिया, ग्लुकोज, सुक्रोज. सीरीज एक्झाम्पल बघता तुमच्या लक्षात येईल. कुठलं चूज करतो बेटा? युरिया, ग्लुकोज, सुक्रोज. ठीक आहे. कळतंय? मग पहिली प्रॉपर्टी कुठली बघूया बेटा आपण? वेपर प्रेशर लो. काय बघूया? वेपर प्रेशर लो. लोअरिंगचा अर्थ काय बेटा? कमी होणे, लेस होणे. लोअरिंगचा अर्थ काय? कमी होणे, लेस होणे. काय कमी व्हायलाय? वेपर प्रेशर. मग मी काल तुम्हाला जाता जाता वेपर प्रेशरचा अर्थ सांगितलं. काय वेपर प्रेशर बघा? एक कंटेनर घेतलं बेटा मी. ठीक आहे. या कंटेनर मध्ये आपल्या अंडरस्टँडिंगसाठी समजा इथं मी घेतले बेटा इथेनॉल. काय घेतले बेटा मी? इथेनॉल. आता इथेनॉलचं व्हायला माहितीये. ठीक आहे. एक ग्लास इथेनॉल इथं ठेवलं. तिथं जाऊन बघायची गरज आहे का? टेस्ट करायची गरज आहे का बेटा? कसं लक्षात येते आपल्याला? वास येते का नाही? ठीक आहे. आणि वास येत असेल तर त्या लिक्विडला काय नाव दिलं? काय आठवते बेटा? कुठलं लिक्विड म्हणलं होतं? व्होलाटाईल लिक्विड. काय म्हणायचं बेटा त्याला?
व्होलाटाईल लिक्विड. व्होलाटाईल लिक्विड कुणाला म्हणायचं? असं लिक्विड जे आपोआप रूम टेम्परेचरला काय तयार करतं? वेपर्स. पेट्रोल लीक होत आहे तिथे जाऊन बघायची गरज आहे का? वेपर्स येतात ना तिथे सगळीकडे स्प्रेड होतो ना. जे लिक्विड वेपर्स तयार करतं त्याला काय म्हणायचं बेटा? व्होलाटाईल. लक्षात येईल व्होलाटाईलचा अर्थ. मग तुमच्यात काय घेतलंय बेटा मी? इथेनॉल. मग आता इथेनॉलचे काय आहेत? वेपर. बरं आहे ना? कंटेनर मी ओपन ठेवलंय. ठीक आहे. काल आपण काय केलं आठवतंय का बेटा? कंटेनरला काय केलं? क्लोज. कंटेनरवर एक झाकण ठेवलं. बरं ना? एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. काय? पाणी अर्ध बॉटल भरलेलं आहे, अर्ध पाणी आहे, तसंच ठेवलं तर त्या आतमध्ये पाण्यामध्ये ड्रॉपलेट दिसतात की नाही आपल्याला बेटा? बरोबर आहे ना? सेम इथं तसं होणार आहे. काय होतं इथं बघा? इथेनॉल काय तयार करते बेटा? वेपर्स. इथेनॉल काय तयार करते? वेपर्स. आता वेपर्स ओपन कंटेनर असले तर वर गेले असते, पण आता इथे चान्स आहे का त्याला वर जायला? नाही आहे. कंटेनर क्लोज आहे. आता हे वेपर्स काय येतील? खाली येतील. वेपर्स काय येतील? खाली येतील. त्या सेम टाइमला लिक्विड काय करायला बेटा? वेपर्स तयार करायला. वरनं कसली हवा लागली आहे? थंड हवा लागली. ठीक आहे. प्रोसेस कंटिन्यू आहे. कसली कंटिन्यू? लिक्विडचं काय वालाय? वेपर्स. वेपर्सचं काय वालाय? लिक्विड. ठीक आहे. आणि एक पॉइंट येईल बेटा ज्याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये काय इस्टॅब्लिश म्हणून सांगितलं होतं आपण बेटा? इक्विलिब्रियम. जेवढे वेपर्स लिक्विड वालेत तेवढेच लिक्विड काय वालेत बेटा? वेपर्स. बरं ना? जेवढे लिक्विड वेपर तेवढेच वेपर काय होणार आहेत? लिक्विड. त्यांच्यामध्ये काय होईल? इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होईल. आणि हे कधी? ऍट गिव्हन टेम्परेचर. आपण हीट करालो का त्याला बेटा? हीट बीट करालो का नाही? रूम टेम्परेचरला जे काय असेल टेम्परेचरला. ठीक आहे. मग ऍट गिव्हन टेम्परेचर दिलेल्या टेम्परेचरला देर इज अ इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमचा अर्थ सगळ्याला माहिती आहे. ऍट गिव्हन टेम्परेचर देर इज अ इक्विलिब्रियम बिटवीन वेपर्स अँड लिक्विड. ठीक आहे. दिलेल्या टेम्परेचरला इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होईल. कुणामध्ये? लिक्विड मध्ये आणि त्याच्या वेपर्स. ठीक आहे. आणि हे वेपर्स याच्यावर काय क्रिएट करतील बेटा? एक प्रेशर क्रिएट करतील. लिक्विड काय करायला? वेपर करायला. वेपर वर जायलेत का नाही? खाली आलेत ना. ठीक आहे. सो प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स. प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर इन इक्विलिब्रियम विथ इट्स लिक्विड इज कॉल्ड ऍज वेपर प्रेशर. नावातच आहे वेपर प्रेशर. प्रेशर कोणी लावलाय? वेपर्सनी लावलेलं आहे. ठीक आहे. सो द प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर इन इक्विलिब्रियम विथ इट्स लिक्विड इज नोन ऍज वेपर प्रेशर. वेपर प्रेशरचा अर्थ कळालं? बघायचंय काय? वेपर प्रेशर लोअरिंग. बघायचं काय बेटा आपल्याला? वेपर प्रेशर लोअरिंग. आता वेपर प्रेशर लोअरिंगचा अर्थ काय? इथे इथेनॉल घेतलं होतं आपण. ठीक आहे. आता ह्या इथेनॉल मध्ये मी मिक्स केले पाणी. इथेनॉल मध्ये मी काय मिक्स केलं बेटा? पाणी मिक्स केलं. आधी ही पूर्ण लेअर कुणाची होती बेटा? इथेनॉलची होती. आता पाणी मिक्स केलं पूर्ण लेअर इथेनॉलची असेल का? कोणाची असेल? अर्ध काय असेल? इथेनॉल. आणि अर्ध कोणाची लेअर असेल बेटा? वॉटर. बरोबर आहे. इथं सगळे वेपर्स कुणाचे होते? इथेनॉलचे. इथं आता वेपर्स कुणाचे असेल? इथेनॉल प्लस काय असणार आहे? वॉटर. ठीक आहे. पण आता नॉर्मल तुम्ही मला सांगा इथेनॉल आणि वॉटर मध्ये कोण जास्त वेपर तयार करते? कोण लवकर वेपर तयार करेल? वॉटर वेपर तयार करते लवकर. इथेनॉल वास कोण तिथं 2 ग्लास पाणी ठेवले आपण त्या रूम मध्ये बसलं. 1 ग्लास मध्ये पाणी 1 ग्लास मध्ये इथेनॉल आहे. तिथं वास पाण्याचा थोडी येईल? नाही येणार ना. वेपर्स कुणाचे लवकर तयार होतात? इथेनॉल. का? कारण की वॉटर आणि इथेनॉल मध्ये हायली व्होलाटाईल जास्त वेपर तयार करायची टेंडन्सी कुणाची आहे? इथेनॉलची. ठीक आहे. मग इथं प्रेशर कोण तयार करेल? फक्त वेपर्स कोण तयार करेल बेटा? फक्त इथेनॉल. वेपर कोण तयार करणार आहे? इथेनॉल तयार करणार आहे. आणि ते इथेनॉल वेपर तयार करेल. पण ते वेपर तयार करताना त्याची व्हॅल्यू कमी झालेली असेल. का बरं कमी झाली आहे? कारण की सरफेस एरिया बी कमी झाला ना. इथं पूर्ण 100% कोण होतं बेटा? पूर्ण इथेनॉल. आता 100% आहे का? 50% आले का नाही? बरं आहे ना. हे पहिला होणार, ही पहिला वेपर होणार, मग हा मॉलिक्युलचा नंबर येणार. सरफेस एरिया कमी झाला ना. कशामुळे सरफेस एरिया कमी झाला? काय ऍड केलं ह्याच्यामध्ये बेटा मी? वॉटर. ऍडिशन ऑफ वॉटरमुळं, ऍडिशन ऑफ सोल्यूटमुळं काय झालं बेटा? जो इथेनॉलचा सरफेस एरिया होता तो काय झाला? कमी झाला. आणि इथेनॉलचा सरफेस एरिया कमी झाला म्हणून त्याचे वेपर सुद्धा कमी झाले. आणि ते कमी झालेले वेपर म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंग. सो व्हॉट इज अ वेपर प्रेशर लोअरिंग? डिक्रीज इन वेपर प्रेशर. लोअरिंगचा अर्थ काय सांगितलेलं? सांगितले ना. ठीक आहे. सो वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे काय? डिक्रीज इन वेपर प्रेशर ऑफ कोणाचं? व्होलाटाईल सॉल्व्हंटचं. ड्यू टू ऍडिशन काय ऍड केलं आपण बेटा त्याच्यामध्ये? नॉन व्होलाटाईल कंपोनंट. वॉटर ऍड केलंय ना. नॉन व्होलाटाईल कंपोनंट ऍड केलंय. त्यामुळं त्याचं वेपर प्रेशर कमी झालंय. ह्याला आपण काय म्हणायचं आहे? वेपर प्रेशर लोअरिंग. दोन्ही अर्थ कळालेला आहे. वेपर प्रेशर कळालं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे. बघा काय दिले कन्सेप्ट. वेपर प्रेशर लोअरिंग. सेम कंटेनर बघा. वेन अ लिक्विड क्लोज्ड कंटेनर मध्ये घेतले. त्याच्यामध्ये घेतले बेटा क्लोज कंटेनर. त्यांच्यामध्ये काय असतं म्हणून सांगितलं बेटा मी? इक्विलिब्रियम. कुणामध्ये इक्विलिब्रियम असेल? त्यांच्या वेपर मध्ये. बरोबर आहे. लिक्विड मध्ये. ते वेपर काय एक्झर्ट करतील? प्रेशर. आणि त्यालाच आपण काय म्हणलं होतं? त्याचं वेपर प्रेशर.
ठीक आहे, त्याला आपण काय म्हणलं होतं, त्याचं वेपर प्रेशर. मग एक्झाम्पल देखलं त्याने काय म्हणले बघा, एक्सपेरिमेंट शोन दॅट नॉन व्होलाटाईल नॉन आयनायझेबल सॉलिड डिझॉल्व इन अ लिक्विड सॉल्वंट वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन लोअर दॅन दॅट ऑफ द प्युअर सॉल्वंट. ठीक आहे, काय घेतलं आता बघा, इथं इथेनॉल घेतलं. इथेनॉल कसं आहे बेटा, व्होलाटाईल. वॉटर कसं आहे, नॉन व्होलाटाईल आहे ना. ठीक आहे, प्युअर सॉल्वंट मध्ये नॉन व्होलाटाईल कंपोनंट घेतल्यावर त्याचं वेपर प्रेशर कसं झालंय, कमी झालेलं आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणलं होतं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा वेपर प्रेशर लोअरिंग. काय म्हणलंय, नॉन व्होलाटाईल नॉन आयनायझेबल सॉलिड डिझॉल्व इन लिक्विड सॉल्वंट वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन लोअर्स. वेपर प्रेशर काय केलं बेटा, लोअर्स केलेलं आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आपल्याला कन्सिडर करायचं कालच्या सारखंच. काय सांगितलं होतं बेटा, P0 कुणासाठी असणार, 0 प्युअर सॉल्वंट. P0 कुणासाठी म्हणलंय, प्युअर सॉल्वंट. आणि 1 कुणासाठी, सॉल्वंट साठी ना. ठीक आहे, सो P10 काय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. लक्षात ठेवायचं, 1 म्हणजे सॉल्वंट, 0 म्हणजे प्युअर. ठीक आहे, फक्त P1 काय असणार आहे, सॉल्वंट. ठीक आहे, सो वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट अबव द सोल्युशन. अबव द सोल्युशनचा अर्थ काय बघा, दोन्ही फरक समजा. फक्त इथं काय बेटा, प्युअर सॉल्वंट आहे, म्हणजे आपल्या अंडरस्टँडिंग साठी काय घेतलं होतं मी, इथेनॉल. बरोबर आहे, याचं प्रेशर असेल ते किती घेतलं, P10. ठीक आहे, पुढं ह्या इथेनॉल मध्ये मी काय तर ऍड केलं, सरफेस एरिया कमी झाला ना. सरफेस एरिया काय झाला, कमी झाला. मग इथे एवढे वेपर होते, इथे तेवढे असतील का बेटा, 2-4च असतील ना. ठीक आहे, हे जे प्रेशर आहे दॅट इज P1. सो P1 काय, वेपर प्रेशर कुणाचं, सॉल्वंटचं, कुणावर, अबव द सोल्युशन. ह्या सोल्युशनच्या वर आहे का नाही. सो P1 काय आहे, वेपर प्रेशर कुणाचं, 1 म्हणजे कुणाचं बेटा, सॉल्वंटचं आहे, कुणावर, अबव द सोल्युशन. कारण त्या सोल्युशन मध्ये सॉल्वंट वर येईल ना, वेपर करतील ना, ते असणार आहे. डिफरन्स करते, 1 म्हणजे सॉल्वंटच आहे, फक्त 0 म्हणजे फक्त प्युअर, आणि 1 म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी समथिंग काय झालं बेटा, ऍड झालं. लक्षात येते. ओके, मग आता दोघांमध्ये लक्ष सांगा, कुणाचं जास्त असणार आहे, 1 कंडिशनचं का 2 कंडिशनचं जास्त असेल वेपर प्रेशर. 1 कंडिशनचं जास्त, म्हणजे मी असं म्हणू शकते, P10 ग्रेटर दॅन P1. बरोबर आहे, कंडिशन बघा, P10 ग्रेटर, सिंबल बरोबर आहे, कुणापेक्षा ग्रेटर आहे बेटा, P1 पेक्षा. ठीक आहे, मग आता काय झालं बेटा, चेंज इन प्रेशर करायचंय. काय करायचं आपल्याला, चेंज इन प्रेशर. आपल्या अंडरस्टँडिंग साठी समजा हे जे वेपर होते हे किती होते बेटा, 70. किती होते, 70. त्याच्यामध्ये मी काय काय ऍड केले, ऍड केल्यावर वेपर कमी झाल्याने किती आले, समजा 40. कितीने कमी झाले बेटा, मग 30 कमी झाले ना. सो कसं काढलं तुम्ही 30 बेटा, 70 - 40 केलं ना. मग हे चेंज इन प्रेशर, चेंज कसं दाखवतो, डेल्टा. सो डेल्टा P बरोबर आहे का बघा, P10 - P. प्युअर मधनं सोल्युशन मायनस करायचं, बरोबर आहे ना. हे P10 मधनंही मायनस केलं ना. सो हे महत्वाचं आहे. सो डेल्टा P म्हणजे काय, वेपर प्रेशर लोअरिंग. कितीनी प्रेशर कमी झालंय, इथं 70 होतं, इथं 40 होतं, कितीनी कमी झालंय, तुम्ही 30 सांगितलं. कसं केलं तुम्ही, P10 मधनं P1 काय केलं बेटा, मायनस केलं. सो व्हॉट इज हाऊ वी कॅल्क्युलेट वेपर प्रेशर लोअरिंग, कसं करायचं, वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. सॉल्वंट मधनं काय करायचंय, सोल्युशन असलेल्याचं वेपर प्रेशर मायनस करायचं. लक्षात येईल. ओके, आता इथं सगळे कळले, आता सांगितले काय म्हणले बघा, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड डिपेंड ऑन विथ द विच मॉलिक्युल एस्केप. नॉन व्होलाटाईल सॉल्यूट डिझॉल्व्ह झालं. ठीक आहे, सरफेस मॉलिक्युल सॉल्वंट रिप्लेस बाय नॉन व्होलाटाईल सॉल्यूट. काबर कमी होतं म्हणून सांगितलं बेटा मी, कारण की इथले सरफेस पहिला सगळे कोण होते, इथेनॉल. आता कोणी रिप्लेस झालेत, दुसऱ्या कंपोनेंट रिप्लेस झाले. दिस सोल्यूट डू नॉट कॉन्ट्रीब्युट वेपर प्रेशर. मग आता ते सोल्यूट आहे तेव्हा वर येतील का, नाही. ठीक आहे, आणि त्यामुळे वेपर प्रेशर काय येणार बेटा, लोअरिंग होणार. मग काल आपण राऊट्स लॉ अप्लाय केला, राऊट्स लॉ होता ना, तोच राऊट लॉ इथं अप्लाय करायचा आहे. राऊट्स लॉ फॉर सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. 1 मिनिटासाठी क्वेश्चन दिल्यावर बघायचं आहे क्वेश्चन कसं आहे. एक्सप्लेन फक्त राऊट्स लॉ असेल तर कालच्या लिहायचंय, बरं आहे ना. कुणासाठी होता राऊट्स लॉ, का व्होलाटाईल कंपोनंट साठी होता. कुणासाठी होता बेटा, व्होलाटाईल कंपोनंट. आता हा कुणासाठी बेटा, नॉन व्होलाटाईल. कोणासाठी बेटा, हा नॉन व्होलाटाईल. कालचा आठवतं बेटा तुम्हाला, काय होतं कालचा राऊट्स लॉ, P1 इज इक्वल टू काय होतं, P10 x1. P2 इज इक्वल टू काय होतं बेटा, P20 x2. काल तुम्हाला जर आठवत असेल तर 1, 2 हे दोन्ही जे आहेत बेटा, हे जे 1, 2 होते ना, हे दोन्ही आपण व्होलाटाईल कंपोनंट घेतले होते. दोन्ही काय घेतले होते आपण, व्होलाटाईल. बायनरी सोल्युशन म्हणलं होतं त्याला. आज आता दोन्ही व्होलाटाईल आहेत का, एक व्होलाटाईल एक नॉन व्होलाटाईल. एक व्होलाटाईल आणि एक कसा असेल बेटा, नॉन व्होलाटाईल. ठीक आहे, आणि व्होलाटाईल कोण आहे, सॉल्वंट. उडून जाणार कोण आहे, सॉल्वंट. न उडून जाणारे कोण घेतले बेटा आपण, सोल्यूट.
कोण घेतलेले आहेत? सोल्यूट. ठीक आहे. सो नॉन व्होलाटाईल सोल्यूट साठी आपल्याला काय करायचं आहे? राऊट्स लॉ अप्लाय करायचा. ठीक आहे. कालचं सगळं सेम इक्वेशन काय सांगणार? कालच्या सारखं सेम. राऊट्सला काय सांगितलं बेटा? आपल्याला आठवत आहे का? पार्शल वेपर प्रेशर. बरोबर आहे का? इज इक्वल टू कशाची इक्वल आहे म्हटलं होतं बेटा? वेपर प्रेशर. कुणाचं वेपर प्रेशर? प्युअर कॉम्पोनंटचं इंटू ते जे काय होतं बेटा? मोल फ्रॅक्शन. बरोबर आहे का? कालचं स्टेटमेंट हेच होतं. आता सुद्धा हेच असणार. फक्त चेंज काय चेंज बघा? वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर सोल्युशन. स्टेटमेंट काय करायचं आहे? वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर सोल्युशन. ह्याचा अर्थ काय? सोल्युशन आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सोल्यूट पार्टिकल आहे. फक्त कुणाचे वेपर प्रेशर आहे? फक्त सॉल्व्हंटचेच आहेत ना. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर सोल्युशन. ठीक आहे. सो वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर सोल्युशन इज इक्वल टू, हे कुणाचे इक्वल असेल? सेम. काय? वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट, प्युअर सॉल्व्हंट इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. त्याच्यात असणार आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सो स्टेटमेंट काय बघा? वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर सोल्युशन is equal to vapor pressure of pure solvent into mole fraction. कुणाचं मोल फ्रॅक्शन घ्या बेटा? सोल्यूट. कुणाचं घ्यायचं आहे? मोल फ्रॅक्शन सोल्यूट. ठीक आहे. मग आता आपल्याला बघा स्टेटमेंट P1 इज इक्वल टू काय होतं बेटा? P10 x1. बरोबर आहे कालचं सगळं? बरोबर आहे. 0 म्हणजे काय असणार आहे? x1 म्हणजे काय होतं ते? 1 कुणासाठी होतं? सॉल्व्हंटसाठी होतं ना. कुणासाठी? अकॉर्डिंग टू कुठला लॉ? राऊट्स लॉ. x1 काय बेटा? काल x1 काय होतं? मोल फ्रॅक्शन 1 घेतलं होतं ना, आठवतं ना? मोल फ्रॅक्शन कसं घेतो? x1 प्लस x2 इज इक्वल टू काय घेतलं होतं बेटा? 1 घेतलं होतं. बरोबर आहे. आता हे सगळं आपल्याला काय करायचं? इथं ठेवायचं, टूटअप करायचं इक्वेशन. याच्यावर इक्वेशन काय येतं बेटा? x2 काय येईल? 1 मायनस x1. बरोबर आहे का? x2 x1 मायनस काय? 1 मायनस x2. त्या इक्वेशन मध्ये ठेवा. P1 इज इक्वल टू P10 1 मायनस x2. ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. काय येत आहे? P10 मायनस P10 x. बरोबर आहे का? ठीक आहे. इथं काय आपला P1. फक्त ते इंटरचेंज करा. काय करा? ह्याला इकडे न्या आणि ह्याला इकडे न्या. बघा हे आहे का नाही? हा जो आहे हा इकडे नेलेला आहे, हा इकडे नेलेला आहे. काय येईल बघा? P10 हा इकडे गेला, काय येईल? मायनस P1 इज इक्वल टू काय येईल बेटा? P10 x. ठीक आहे. माझ्यावरनं काय कळालं बेटा आपल्याला? डेल्टा पी. डेल्टा पी म्हणजे काय म्हणलंय? चेंज इन वेपर प्रेशर. वेपर प्रेशर लोअरिंग. कुणातलं कुणाचं मायनस केलं तर मगाशी आपण? सोल्युशन मायनस सॉल्व्हंट केलं का सॉल्व्हंट मायनस सोल्युशन केलं? सॉल्व्हंट मायनस सोल्युशन. बरोबर आहे का? सॉल्व्हंट मायनस सोल्युशन आहे. सो P10 मायनस P1 हा काय बेटा? ही टर्म काय येईल? डेल्टा पी. सो डेल्टा पी इज इक्वल टू काय? ठीक आहे. सो हे डेल्टा पी काय आहे? वेपर प्रेशर लोअरिंग. कितीने प्रेशर कमी झालं? मग 17 40 केलं ना आपण. कितीने कमी झाले? कशाने करायचं? सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर इंटू काय करायचं आहे? मोल फ्रॅक्शन. कोणाचं मोल फ्रॅक्शन? 2 म्हणजे कोणाचं बेटा? सोल्यूट. त्याच्यामध्ये किती सोल्यूट ऍड केलं? जेवढे जास्त सोल्यूट ऍड करेल तेवढा एरिया जास्त सोल्यूट जाईल आणि वेपर प्रेशर काय होणार बेटा? कमी होणार. ठीक आहे. मग बघा स्टेटमेंट काय करतं तुम्हाला? डेल्टा पी काय? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे. काय सांगतो स्टेटमेंट बघा? इन अ सोल्युशन. कुठलं सोल्युशन आहे? नॉन व्होलाटाईल सोल्यूट लॉ ऍप्लिकेबल. कुणासाठी ऍप्लिकेबल आहे बेटा? नॉन व्होलाटाईल सोल्यूट साठी. काय सांगतो स्टेटमेंट? वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर सोल्युशन. लाईक आपण स्टार्टिंग तशीच. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर सोल्युशन इक्वल. कशाची इक्वल आहे बेटा? वेपर प्रेशर कुणाचा? प्युअर सॉल्व्हंट इंटू मोल फ्रॅक्शन. इंटू काय केलं बेटा? त्याचे मोल फ्रॅक्शन. त्याचे मोल फ्रॅक्शन ठेवल्यास x1 काय आहे बेटा? x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 आहे. त्याच्या जागी काय ठेवलं? x1 इज इक्वल टू 1 मायनस x. व्हॅल्यू पुटअप करून काय आलं? हे आन्सर आलं फायनल. अँड व्हॉट इज P10 मायनस P1? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू काय? वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ. कुणाचं मोल फ्रॅक्शन आहे ना बेटा? सोल्यूट. 2 म्हणजे काय आहे? सोल्यूट. ठीक आहे.